नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी परवा मतदान होऊन काल निकाल लागले. ज्या जवळपास 20 महापालिकांमध्ये भाजपचा महापौर बसताना स्पष्टपणे दिसतंय. पण या 29 पैकी सर्वात जास्त कुठल्या महापालिकेविषयी देशभरात चर्चा झाली असेल तर ती मुंबईची महापालिका आहे. त्यामागचं कारण हे आहेच की BMC आशिया खंडातली सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका आहे. पण त्यावर महत्त्वाचं कारण होतं उद्धव ठाकरे, ज्याने 2019च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात रणनीती बनवणाऱ्या अमित शहांना मात दिल्याच्या वावड्या मीडियाने उठवल्या होत्या. त्यांचे सल्लागार संजय राऊत तर दुसरे चाणक्य होऊनच फिरत होते. अमित शहा दिलेला शब्द पाळत नाहीत व सत्तेसाठी भाजप मित्र पक्षांना सुद्धा संपवते असं नरेटिव्ह देखील या दोघांनी मिळून बांधलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद करणं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यापेक्षाही शहांसाठी वैयक्तिक खुन्नस होती. लोकसभेच्या अपयशानंतर व 2019ला हक्काचं मुख्यमंत्री पद काढून घेतल्यामुळे फडणवीसांसाठी सुद्धा शरद पवार व उद्धव ठाकरे यांना कायमचं शांत करणं गरजेचं होतं. ज्याची भरपाई फडणवीस व शहांनी विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाविकास आघाडीला साफ करून केली. पण उद्धव ठाकरे महाराष्ट्रातून गायब झाले असले तरी मुंबईत मात्र 10 आमदार निवडून आणण्यात त्यांना यश आलं होतं व त्यांची नजर स्वतःला पुन्हा जिवंत करण्यासाठी मुंबईच्या महापालिकेवर होती. पण आरपारच्या या लढाईत उद्धव ठाकरेंना भाजप किंवा शिंदे सेना नाही तर एक महिलेचा श्राप आणि त्यांनीच पाळलेला घरातला साप महागात पडला. महापालिकेचे अंतिम आकडे जे आपल्या समोर आलेत त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत 89 जागा जिंकलाय. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव सेना 65, शिंदेची शिवसेना 29, मनसे 6, काँग्रेस 24, NCP 3, शरद पवार 1 व AIMIM ने 8 जागा जिंकल्या. आकड्यांची बेरीज केली तर भाजप शिंदे सेनेच्या मदतीने 118 नगरसेवकांपर्यंत पोहोचते, जो बहुमताच्या आकड्यापेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचं मागच्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर चालत आलेलं वर्चस्व संपून महायुतीचा महापौर बसणार आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओ प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस व अमित साटम यांच्याबद्दल केलेली अपमानास्पद वक्तव्य व त्यात अजून भर टाकण्यासाठी राज ठाकरेंच्या व्हिडिओज देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करून दोन्ही ठाकरे बंधूंना ट्रोल केलं जातं. ज्याचे हकदार राज ठाकरे आहेतच, पण उद्धव ठाकरेंना का त्यांच्या पंक्तीत बसवलं जातंय हे मला अजूनही कळायला भाग लागत नाहीये. कारण त्यांनी आपली ताकद मुंबईत राखली आहे. 2017च्या निवडणुकीत अखंड शिवसेनेला 84 नगरसेवक निवडून आणता आले होते. आज जर दोन्ही शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केली तर ती 94 होते. ज्यावरून कळतं की सेनेची वोट बँक पूर्वीप्रमाणेच आजही कायम आहे. फक्त एकनाथ शिंदे वेगळे झाल्यामुळे ती दुभागली गेली व ज्या भागात शिवसेना बाळासाहेबांनी सुरुवातीच्या काळात वाढवली तिथे एकनाथ शिंदे घुसण्यात पराभूत झालेत हे सुद्धा परिणामांवरून स्पष्टपणे कळतंय. आणि हे होणारच होतं, कारण एकनाथ शिंदे कधीच मुंबईचे नेते नव्हते. त्यांचा बेस हा ठाण्याचा आहे व जी शिवसेना त्यांच्याकडे आहे त्यात मुंबईचा भाग अजूनही आलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला भाजपने 2017च्या तुलनेत फक्त 7 अधिक नगरसेवक यावेळी निवडून आणलेत. तरीही जर आज भाजपचा महापौर बसण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यामागे 3 महत्त्वाची कारण आहेत. पहिलं फडणवीसांची चाणक्य नीती, दुसरं उद्धव ठाकरेंना सत्ता असताना एक महिलेने दिलेलं श्राप आणि तिसरं उद्धव ठाकरेंनीच दूध पाजून मोठं केलेल्या सापांची चोख कामगिरी. लोकांना वाटतंय की उद्धव ठाकरेंच्या पतनामागे त्यांची सत्तेसाठी असलेली लालसा, अहंकार व या दोघांना राखण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी ही मुख्य कारण आहे. या चुकीचं काहीच नाहीये आणि मी सुद्धा अनेकदा उद्धव ठाकरेंच्या अहंकाराविषयी बोलताना त्यांच्यावर टीका केली आहे. पण सत्तेसाठी महत्त्वाकांक्षा असणं याला मी कधीच चुकीचं म्हटलं नाही. ती महत्त्वाकांक्षा नरेंद्र मोदी, अमित शहा व देवेंद्र फडणवीसांपासून जगातल्या प्रत्येक नेत्यामध्ये, आणि ती सत्ता मिळवण्यासाठी नैतिकतेचा ढोंग न रचता कुठल्याही स्तराला जाण्याची तयारी सुद्धा प्रत्येक नेत्यामध्ये असते. पण त्या स्तराला जाऊन सत्ता मिळवल्यानंतर त्याचे परिणाम सहन करण्याची ताकद तुमच्यात आहे का नाही यावरून तुमचं राजकीय भवितव्य ठरत असतं. आणि इथेच उद्धव ठाकरेंकडून चूक झाली. कारण शिवसेना हा पक्ष कधीच सत्तेत राहून शासन करणाऱ्यातला नव्हता.
शिवसेनेची ताकद नेहमीच सत्तेवरून नाही तर रस्त्यांवर असायची आणि बाळासाहेबांना हे चांगलं माहिती होतं. त्यामुळे सरकारमध्ये असतानाही त्यांनी कधीच संवैधानिक पद स्वीकारलं नाही, कारण त्यांना फक्त शक्ती पाहिजे होती, जबाबदारी नाही. आणि संवैधानिक पद तुम्हाला शक्ती तर देतच, पण सोबतच जबाबदारीही देतं आणि त्या जबाबदारीमुळे जनतेला तुम्ही उत्तरदायी असता व हेच बाळासाहेबांना नको होतं. सत्तेत आल्यावर कधी मनोहर जोशी तर कधी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवायचं, म्हणजे महाराष्ट्रात काही गडबड झाली की लोकांनी यांचा गळा पकडावा आणि बाळासाहेब मात्र सरकारच्या काळ्या कामांपासून अलिप्त राहावेत. उलट आपण हे सुद्धा पाहिलंय की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या सरकारचं रिमोट कंट्रोल आपल्याकडे असल्याचा दावा बाळासाहेब करायचे, त्याच सरकारमधल्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात सामनात लेखही लिहायचे. ज्याचा फायदा बाळासाहेबांना हा व्हायचा की सरकारने केलेल्या चुकीच्या कामांची जबाबदारी मनोहर जोशींच्या डोक्यावर यायची व बाळासाहेबांना पुन्हा भावनिक प्रचार करून निवडणुकीत साफ इमेज घेऊन उतरण्याची संधी मिळायची. आणि हाच एक मोठा ॲडव्हान्टेज संजय राऊतांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये मुख्यमंत्री होऊन गमावला व त्यामुळे जे घोटाळे 2019 ते 22 दरम्यान झाले, त्यातून शरद पवार व काँग्रेसने अलगत आपला पाय काढून पापांचं सगळं मडकं उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर फोडलं, ज्याचा उपयोग या निवडणुकीत भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी पुरेपूर करून घेतला. ज्याचं श्रेय पूर्णपणे संजय राऊतांनाच जातं, ज्यांना उद्धव ठाकरेंनी जमिनी स्तरावरल्या नेत्यांपेक्षा जास्त महत्त्व देऊन मोठं केलं आणि त्यानेच तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायला लावलं. तुमची विचारधारा बाजूला फेकली, सत्तेत आणून ठाकरे परिवाराला जनतेसमोर उत्तरदायी बनवलं. नाहीतर भाजप सोबत राहून काहीही न करता सत्तेतली मलाई उद्धव ठाकरेंना मिळत होतीच की, पण त्याला सोडून शिवसेनेला संजय राऊतांनी उच्चांक गाठायला लावला, जे उद्धव ठाकरेंच्या पतनामागचं दुसरं कारण ठरलं, ज्यामुळे त्यांना महिलेचा श्रापही मिळाला. इतिहासात अनेक मोठमोठी साम्राज्य होऊन गेली आहेत, त्या सर्वांच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत एक कॉमन पॅटर्न आपल्याला दिसतो. जेव्हाही शक्तीचा अतिरेक होतो, म्हणजे अवकातीपेक्षा साम्राज्य जेव्हा विस्तारतो, तेव्हा त्या साम्राज्याचं पतन व्हायला सुरुवात होते. कारण एकदा का तुम्ही उच्चांक गाठला आणि शासकामध्ये ती ताकद सांभाळण्यासाठी संयम आणि कुवत नसेल, तर तो अहंकारी होतो. त्याला वाटतं की आपल्याला कोणीच आता हरवू शकत नाही, आपली सत्ता अजरामर आहे, जे रावणासोबतही झालं होतं आणि त्याचाही अंत एक महिलेच्या श्रापामुळेच झाला होता. आता मी रावण आणि उद्धव ठाकरेंची तुलना करत नाहीये, पण उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्रीपद मिळवून शिवसेना प्रादेशिक पक्ष असल्या कारणाने त्यासाठी हे सत्तेतलं सर्वोच्च पद होतं. ते मिळवल्यानंतर त्याची ताकद अहंकार न येऊ देता सांभाळण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरले आणि त्यांनाही गैरसमज झाला की देवेंद्र फडणवीस काय आता पुन्हा मुख्यमंत्री होत नसतात, म्हणून ज्या शाखेच्या संघटन शक्तीमुळे ते फडणवीसांना दगा देण्यासाठी आमदार निवडून आणू शकले, त्या संघटन शक्तीलाच त्यांनी स्वतः मारायला सुरुवात केली. कारण जेव्हा व्यक्तीला अहंकार येतो, त्याच वेळी सत्ता जाण्याची भीती सुद्धा निर्माण होते. तो जवळच्या माणसांवर सुद्धा शंका करायला लागतो, जे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांसोबत केलं, ज्याचा फायदा शरद पवार, काँग्रेस आणि भाजपने करून घेतला. कारण एक अहंकारी पण त्याच वेळी शक्तिशाली व आपली सत्ता गमावण्याची भीती असलेला राजा स्वतःभोवती काही निवडक साथीदारांचा घोळका तयार करतो, जे त्याला रोज तुम्ही सर्व शक्तिशाली आहात हे वारंवार सांगून स्वप्नात ठेवत असतात व त्यामुळे खरी ताकद ही त्या साथीदारांच्या हातात येते आणि मग होतो उन्माद, जो संजय राऊतांनी कंगना रनौत या अभिनेत्री सोबत केला. तुम्हाला आठवणीत असेल, तिचं कार्यालय तोडल्यानंतर तिने उद्धव ठाकरेंना संबोधणारा एक व्हिडिओ टाकला होता, ज्यात ती म्हणाली होती की उद्धव ठाकरे, आज माझं घर तुटलंय, उद्या तुझं अहंकार तुटेल. हा कालचक्र आहे. तिच्या आवाजातली तळमळ श्राप होऊन उद्धव ठाकरेंना लागलीय आणि आज पहा, उद्धव ठाकरेंचा अहंकार पूर्णपणे मातीमोल झालाय. वर्षांची भांडणं विसरून राज ठाकरेंना सोबत घ्यावं लागलं, ज्याला अहंकारामुळेच त्यांनी एकेकाळी पक्षातून जाण्यासाठी भाग पाडलं होतं. मातोश्रीतून बाहेर न निघणारे ठाकरे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर आले. मराठी महाराष्ट्र ठीक आहे, पण कोस्टल रोड आम्ही केलाय, हा क्रेडिट चोरूनच का होईना, पण भावनिक उन्माद नाही तर विकास कामांबद्दल ठाकरेंना अखेर हिशोब द्यावाच लागला. पण शेवटी सापाने काँग्रेसची साथ सोडून मनसेसोबत जाण्याचा सल्ला ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना दिला, त्याच दिवशी उद्धव ठाकरे महापालिका हरले होते. असो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.